हे थोड्याफार प्रमाणात एक्सक्रिशनसाठी हेल्प करतात. मग त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला लिहिलं पहा स्किन. आता ह्या स्किनमध्ये एक्सक्रिशनसाठी 2 ग्लँड प्रेझेंट असतात. पहिली जी ग्लँड आहे त्याला आपण म्हणतो स्वेट. त्या स्वेट ग्लँडमधून ॲक्च्युली काय रिलीज होतं असतं, स्वेट रिलीज होतं असतं स्वेट ग्लँडमधून. ठीक आहे का. त्यामध्ये जर आपण त्याचं कंपोजिशन जर पाहिलं तर इट इज मेडअप ऑफ स्वेट, मेडअप ऑफ वॉटर, लॅक्टिक ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, युरिया प्रेझेंट असतं आणि सोडियम क्लोराईड प्रेझेंट असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरी जी ग्लँड आहे सबेशियस ग्लँड. ही जी सबेशियस ग्लँड आहे इट इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ हेअर्स विच इज प्रेझेंट ऑन द स्किन. आणि हे काय करतं, ऑइल सिक्रेशन रिलीज करतं. मग त्याला आपण म्हणतो सिबम. ठीक आहे. या सिबमचं फंक्शन असतं इट मेक द स्किन सॉफ्ट. आणि हे जे आपल्या स्किनवरती असलेले हेअर्स आहे त्याला आपण ब्रिस्टल्स असं कन्सिडर करतो. ते ब्रिस्टलला पण ॲक्च्युली सॉफ्ट करण्यासाठी हे सिबम काय करतं, हेल्प करणार आहे. ठीक आहे. दुसरं जर आपण फंक्शन जर पाहिलं तर इट प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम द बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून पण प्रोटेक्शनसाठी हे सिबम हेल्प करतं. नंतर हे दुसरं आपल्याला एक्सक्रीटरी ऑर्गन पाहायला भेटणार लंग आहे. त्याच्यातून मध्ये आपण जर पाहिलं तर इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन 2 प्रोसेस असतात. एक्सपायरेशनमधून CO2 आणि वॉटर रिलीज होतं किंवा बाहेर एलिमिनेट केलं जातं इन द फॉर्म ऑफ वेपर. ठीक. नंतर आहे लिव्हर आहे पहा. लिव्हरमध्ये आपल्याला माहिती आहे मेन एक्सक्रीटरी प्रॉडक्ट फॉर्म होतो दॅट इज युरिया बाय द प्रोसेस ऑफ डिअमायनेशन. नंतर आपला फर्दर प्रोसेस पाहायला भेटतं त्यामध्ये. नंतर बाईल पिगमेंट्स तयार होणार विच इज ऑल्सो इलिमिनेटेड. मग आता हे जे बाईल पिगमेंट्स आहे हे कशा थ्रू तयार होणार, ज्या RBCs वगैरे असतात त्या RBCचं ब्रेकडाऊन केलं जातं. मग RBCमध्ये ॲक्च्युली काय असतं ब्रेकडाऊन होईल हेमोग्लोबिनचं. आणि हेमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होईल 2 बाईल पिगमेंट्स फॉर्म होतील दॅट इज बिलिव्हिरिडिन आणि बिलिरुबिन. दे आर इलिमिनेटेड विथ द हेल्प ऑफ फिकल मॅटर. ठीक आहे. नंतर हे लास्ट पार्ट जो आपल्याला पाहायला भेटतो दॅट इज इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये असलेला जो कॉलनचा पार्ट आहे पहा, कॉलनचा पार्ट म्हणजे आपल्याला लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट पाहायला भेटतो. तिथं असलेल्या ज्या इपिथेलियल सेल्स आहे ह्या काय करतात, एक्सेस अमाऊंटमध्ये असलेलं आयर्न असेल, कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम आयन हे फेकल मॅटर थ्रू एक्सक्रीट करतात. इट इज ऑर्डर्स रिलेटेड विथ द युरिनरी सिस्टीम. मग त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला दिले पहा युरेमिया. युरेमिया म्हणजे काय, इन्क्रीज इन लेवल ऑफ युरिया इन ब्लड. म्हणजे नॉर्मल जी व्हॅल्यू आपल्याला पाहायला भेटणार युरियाची असते ब्लडमध्ये इट इज 0.1 to 0.3%. पण ही समजा 0.5% पर्यंत जर गेली तर त्या कंडिशनला आपण म्हणतो पहा युरेमिया. त्यानंतर एक किडनी फेल्युअर. किडनी फेल्युअर म्हणजे काय असतं, सिम्पली किडनी नॉट एबल टू परफॉर्म इट्स फंक्शन प्रॉपरली. म्हणजे युरिन कमी होतं आहे किंवा युरियाची लेवल वाढून राहिली ब्लडमध्ये, मग त्याला आपण म्हणतो किडनी फेल्युअर. याचे 2 मेन टाईप लक्षात ठेवायचे, ॲक्यूट किडनी फेल्युअर आणि दुसरं एक क्रॉनिक किडनी फेल्युअर. आता ॲक्यूट किडनी फेल्युअर म्हणजे काय, सपोज ॲक्सिडेंटली इंजुरी वगैरे त्यामुळं सडनली काय होतं किडनी लॉस इट्स फंक्शन परफॉर्मिंग फंक्शन. ठीक आहे. आणि हा जो आपल्याला पाहायला भेटणार इट इज रिव्हर्सिबल म्हणजे याला क्युअर केलं जाऊ शकतं. ठीक आहे. पण जर याच्यावर ट्रीटमेंट जर नाही केली ॲक्यूट किडनी फेल्युअरनी प्रोग्रेसिव्हली हा डिसीज वाढत चालतो आणि याचंच कन्व्हर्जन कशामध्ये होतं, क्रॉनिक किडनी फेल्युअरमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. ॲक्यूट किडनीचे सिम्पटम्स आपल्याला कोणते पाहायला भेटणार किंवा कॅरेक्टरिस्टिक कोणते असतात, ऑलिग्युरिया. ऑलिग्युरिया म्हणजे जे डेली आपल्याला माहिती आहे 1 लिटर काय होतं युरिन तयार होतं पर डे, पण त्यापेक्षा जर कमी होत असेल युरिन तयार तर त्याला आपण म्हणतो ऑलिग्युरिया. ठीक आहे. किंवा अनयुरिया पण असू शकतं, युरिन पण तयार होऊ शकत नाही. ठीक आहे. आता क्रॉनिक किडनी फेल्युअर हे आपल्याला माहिती आहे ॲक्यूट किडनी फेल्युअरला जर आपण ट्रीटमेंट नाही केली प्रॉपरली तर स्लो प्रोग्रेसिव्हली काय होतं डिसऑर्डर वाढत चालतो किंवा डिसीज वाढत चालतो. मग त्याला आपण काय कन्सिडर करतो, क्रॉनिक किडनी फेल्युअर असं म्हणणार आहे. CKF असं आपण म्हणूया त्याला. म्हणजे हा जो आहे हा इरिव्हर्सिबल असतो. इरिव्हर्सिबल म्हणजे परत त्याला क्युअर करता येत नाही. ओके. मग 2च आपल्याला ट्रीटमेंट पाहायला भेटतात. ते म्हणजे काय, एक तर डायलिसिस किंवा दुसरी जी आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज किडनी ट्रान्सप्लांटेशन. आता नेक्स्ट पाहतोय आपण किडनी स्टोन. किडनी स्टोनला आपण रिनल कॅल्क्युली असं म्हणणार आहे. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ वेअर द ॲक्च्युली किडनी स्टोन्स आर त्याचे डिफरंट टर्मॉलॉजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल नेफ्रोलिथियासिस म्हणजे किडनीच्या आतमध्ये स्टोन आहे. युरोलिथियासिस म्हणजे युरिनरी ट्रॅक्टमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार किडनी स्टोन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल युरेटरमध्ये असेल किंवा युरिनरी ब्लॅडरमध्ये असेल किंवा युरेथ्रामध्ये असेल. युरेटरलिथियासिस म्हणजे स्पेसिफिक दिले पहा, युरेटरमध्ये जर असेल तर युरेटरलिथियासिस आपण त्याला म्हणूया. आता हे किडनी स्टोन का बरं तयार होतात, ॲबनॉर्मल जर ॲक्युमुलेशन होत असेल मिनरलचं, म्हणजे कोणते मिनरल असतात कॅल्शियम ऑक्झलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट मेनली, तर आपल्याला काय पाहायला भेटणार त्याच्यापासून ॲक्युमुलेशन होतं, गोळा होतं आणि त्याच्यापासून काय होतं स्टोन तयार होतात. मग त्याला आपण किडनी स्टोन असं म्हणणार आहे. आता ह्या किडनी स्टोनला आपण क्लासिफाईड केलं आहे पहा. ऑन द बेसिस ऑफ देअर कंपोजिशन दे आर क्लासिफाईड इन टू 4 टाईप्स हिअर.
आता 4 टाईप कोणते? पहिलं कॉमनली आपल्याला पाहायला भेटतं त्याला आपण कॅल्शियम स्टोन असं म्हणतो. कॅल्शियम स्टोन हे कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा फॉस्फेटपासून फॉर्म होतात. दुसरे स्ट्रोवाईट स्टोन. स्ट्रोवाईट स्टोन ॲक्च्युली युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरियामुळे आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्याला आपण स्ट्रोवाईट स्टोन असं म्हणतो. युरिक ॲसिड स्टोन म्हणजे प्रोटीनचं डाएट जास्त आहे, प्रोटीन फूडमध्ये जास्त आपण घेतोय, कंझ्युम करतोय, ठीक आहे. पण वॉटर जर कमी ड्रिंक करत असेल आपण आणि प्रोटीनचं डाएट जर जास्त असेल, दिस कॉज युरिक ॲसिड स्टोन. नंतर शेवटला आपल्याला पाहायला भेटणार पहा सिस्टीन स्टोन. सिस्टीन स्टोन हे ॲक्च्युली जेनेटिक डिसऑर्डर आहे. ही कशामुळे होती? एक्सक्रीट टू मच ऑफ सर्टेन अमायनो ॲसिड. आपल्या एका टाईपचा अमायनो ॲसिड जास्त प्रमाणात जर इलिमिनेट करत असेल किडनी वारंवार, तर आपल्याला काय पाहायला भेटणार? सिस्टीन स्टोन फॉर्म होतात, ठीक आहे. आता लास्ट जो आपण पाहतो दॅट इज नेफ्रेटिस. ह्या नेफ्रेटिसला आपण ग्लोमेरुलोनेफ्रेटिस असं पण म्हणतो, ठीक आहे. याला दुसरं नाव आहे ब्राईट डिसीज. आता ब्राईट डिसीज किंवा नेफ्रेटिस म्हणजे काय? इन्फ्लेमेटरी कंडिशन ऑफ नेफ्रॉन. म्हणजे स्पेशली कुठं होतं? इन्फ्लेमेशन ग्लोमेरुलसमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. मग आता हे कशामुळे होतं? एक तर इंजुरीमुळे असू शकतं किंवा बॅक्टेरियामुळे. त्याला आपण म्हणतो पहा स्ट्रेप्टोकोकस साल्मोनेलामुळे काय होऊ शकतं? नेफ्रेटिस होऊ शकतं. मग हे जे कॉमन आपल्याला जे सिम्पटम्स वगैरे पाहायला भेटणार आहे कॅरेक्टरिस्टिक असतात पहा, दॅट इज हिमॅटेरिया. हिमॅटेरिया म्हणजे RBCs किंवा ब्लड आपल्याला जे पाहायला भेटणार लाल रक्तपेशी युरिनमध्ये प्रेझेंट असतात, त्याला आपण हिमॅटेरिया असं म्हणतो. प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन प्रेझेंट युरियामध्ये. आणि ऑलिग्युरिया म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी प्रमाणात काय पाहायला भेटणार युरिन फॉर्म, त्याला आपण ऑलिग्युरिया असं कन्सिडर करतो. दिस आर सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ नेफ्रेटिस ऑर वी कॅन से दॅट ब्राईट डिसीज. मग आता एवढ्या डिस्कस करूया डिफरंट ट्रीटमेंट फॉर किडनी फेल्युअर. मग आता किडनी फेल्युअरसाठी एक तर आपण डायलिसिस करू शकतो किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशन, त्याच्यावर असं ट्रीटमेंट, ठीक आहे. आता सुरुवातीला समजून घेऊया डायलिसिस. डायलिसिसमध्ये आपण 2 टाईप पाहतोय, हेमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. आता हेमोडायलिसिसमध्ये ॲक्च्युली होतं काय? आपण एक आर्टिफिशियल किडनी यूज करतो किंवा एक मशीन यूज करतो, मग त्याला आपण आर्टिफिशियल किडनी किंवा त्याला हेमोडायलेटर असं आपण म्हणूया, ठीक आहे. आता होतं काय? रॅडियल आर्टरी थ्रू ब्लड काढलं जातं, हे लक्षात घ्या. रॅडियल आर्टरी थ्रू आपण ब्लड काढणार आणि ब्लड काढण्यासाठी आपण इथं ही जी ट्यूब यूज करू राहिलं त्या ट्यूबला आपण कन्सिडर करतो सेलॅफोन. दिस ट्यूब इज कॉल्ड ॲज सेलॅफोन, ठीक आहे. ही जी सेलॅफोनची ट्यूब आहे इट इज सेमी परमिएबल. ही कशी असती? सेमी परमिएबल आपल्याला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. सेमी परमिएबल म्हणजे याच्या थ्रू काही सबस्टन्सेस डिफ्यूज होऊ शकतात. मग आता कोणकोणते असतील? समजा क्रिएटिनिन आपल्याला पाहायला भेटेल, त्याच्यानंतर युरिक ॲसिड असेल किंवा युरिया आपल्याला पाहायला भेटणार. हे सगळे सबस्टन्सेस ह्या सेलॅफोन थ्रू काय होऊ शकतात? बाहेर पडू शकतात, डिफ्यूज होऊ शकतात, ओके. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणलं सेमी परमिएबल, ठीक आहे. आता ब्लड बॉडीच्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे ते काय होऊ शकतं? क्लॉट होऊ शकतं. मग आता टू प्रिव्हेंट फ्रॉम द क्लॉटिंग आपण काय यूज करतो? अँटीकोॲग्युलंट आपण याच्यामध्ये रिलीज करणार आहे, अँटीकोॲग्युलंट. मग आता अँटीकोॲग्युलंट आपण यूज काय करतो? हॅपेरिन यूज करतो आपण, जेणेकरून क्लॉट होणार नाही ब्लड. कशामध्ये? सेलॅफोनमध्ये, ठीक आहे. आता ही जी सेलॅफोन आहे हे ॲक्च्युली हे कॉइलिंग आपल्याला पाहायला भेटणार. हे कशामध्ये? त्या आर्टिफिशियल किडनीमध्ये किंवा ह्या हिमोडायलेटरमध्ये आपण काय टाकतो? राऊंड आपल्याला काय पाहायला भेटणार? कॉइलिंग पाहायला भेटणार. कशाची असते? सेलॅफोनची, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं ह्या आर्टिफिशियल किडनीमध्ये, त्याला आपण म्हणतो डायलेझर. इट इज कॉल्ड ॲज डायलेझर किंवा डायलेटिंग फ्लुइड असं आपण त्याला म्हणूया. आता हे जे डायलेझर आपण कंपॅरिझन केलं ब्लडसोबत, तर याच्यामध्ये सोल्यूटचं अमाऊंट खूप कमी असतं, लक्षात ठेवायचं. सोल्यूट खूप कमी प्रमाणात असणार आहे. सोल्यूट म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे क्रिएटिनिन, युरिक ॲसिड, युरिया वगैरे ही जवळजवळ कंपोजिशन आपल्याला ब्लडचं आणि डायलेझरचं सेम असतं. म्हणजे जे डायलेझरमध्ये तेच ॲक्च्युली काय कशामध्ये? प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे. पण डायलेझरमध्ये अमाऊंट ह्या सोल्यूटचं काय असेल? खूप कमी प्रमाणात असणार आहे, ठीक आहे. मग होतं काय? ज्यावेळेस ब्लड हे सेलॅफोन थ्रू काय करणार? आपण पास करणार, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे सिम्पल डिफ्युजनचा फेनॉमेना. ब्लडमध्ये क्रिएटिनिन, युरिक ॲसिड आणि युरिया जे वेस्ट मटेरियल आहे त्यांचं प्रमाण इथं जास्त आहे ब्लडच्या आतमध्ये, ठीक आहे. आणि आपण पाहिलं डायलेझरमध्ये जर पाहिलं तर त्याचं अमाऊंट कमी आहे. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडं ॲक्च्युली हे जे
क्रिएटिनिन, युरिक ॲसिड किंवा हे जे सोल्यूट वगैरे असेल ब्लडमधून हे कशामध्ये येतं मग डायलेझरमध्ये येणार आहे, ठीक आहे, किंवा डायलेटिंग फ्लुइडमध्ये येणार आहे. इन दिस वे वी कॅन रिमूव्ह द वेस्ट मटेरियल, नायट्रोजन वेस्ट मटेरियल फ्रॉम द ब्लड. ओके. त्यानंतर डायलेटिंग जे झालेलं आपलं ब्लड आहे हे परत आपण व्हेन थ्रू बॉडीमध्ये पास करणार आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरी जी आपल्याला ट्रीटमेंट पाहायला भेटणार दॅट इज पेरिटोनियल हेमोडायलिसिस. आता पेरिटोनियलमध्ये काय केलं जातं, हे जे डायलेटिंग फ्लुइड आहे हे ॲक्च्युली आपण कशामध्ये टाकतो, पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये टाकणार. दिस इज ॲक्च्युली ए पेरिटोनियल कॅव्हिटी. आता ह्या पेरिटोनियल कॅव्हिटीच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे विसरल ऑर्गन्स आहे आणि त्या विसरल ऑर्गनच्या सराउंडिंगला ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट असतात. आणि डायलेटची जी आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे याच्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग होतं काय, इथं असलेल्या ब्लड कॅपिलरीज, ह्या ब्लड कॅपिलरीजमधून जे वेस्ट मटेरियल आहे जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे हे सगळं कशामध्ये येतं, ह्या डायलेझरमध्ये येणार किंवा डायलेटिंग फ्लुइडमध्ये येणार आहे, ठीक आहे. आफ्टर 2 to 3 hours आपण ते तसंच राहून देणार पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये आणि पेरिटोनियल कॅव्हिटीमधून नंतर ते इलेक्ट्रॉन आपण बाहेर काढणार, हे लक्षात ठेवायचं. इन दिस वे वी कॅन डू ए डायलिसिस. सिम्पल आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण पाहतोय आता किडनी ट्रान्सप्लांटेशन. जर डायलेशन पॉसिबल नसेल तर किडनी ट्रान्सप्लांटेशन आपण करू शकतो. आता हे जी ट्रीटमेंट आहे डायलिसिंग किंवा हिमोडायलिसिस किंवा डायलिसिस इट इज नॉट ए परफेक्ट ट्रीटमेंट. कारण की जे एंडोक्राईनचं फंक्शन आहे किडनीचं त्याला हे जे डायलेटिंग मशीन आहे किंवा आर्टिफिशियल किडनी याला रिप्लेस करू शकत नाही. मग किडनी आपल्याला माहिती आहे हार्मोन्स वगैरे पण रिलीज करते, ते फंक्शन हे परफॉर्म करू शकणार नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इम्परफेक्ट मेथड असं म्हणणार आपण त्याला. ओके. आता किडनी ट्रान्सप्लांटेशन. किडनी ट्रान्सप्लांटेशनमध्ये काय केलं जातं, डिसीज किडनी ऑफ पेशंट इज रिप्लेस बाय फंक्शनल किडनी. फंक्शनल किडनी कोणाची असेल, डोनरची. कम्पॅटेबल डोनर आपण शोधणार आणि त्याची फंक्शनल किडनी डिसीज किडनीने रिप्लेस करणार पेशंटमध्ये, ठीक आहे. आता ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सप्लांटेशन, किडनी ट्रान्सप्लांटेशन त्याचे 2 टाईप आपल्याला डोनरचे पाहायला भेटतील. एक असते डिसीज डोनर. डिसीज डोनरला आपण कॅडेव्हरिक असं म्हणणार आहे. डिसीज डोनर म्हणजे ॲक्च्युली काय, ह्या ज्या किडनी ह्या स्टोअर केलेल्या असतात, लक्षात ठेवायचं. मग त्याला आपण म्हणतो डिसीज डोनर किंवा कॅडेव्हरिक डोनर असं आपण म्हणूया. दुसरं ते लिव्हिंग असतं है ना. लिव्हिंग हे 2 टाईपचे असू शकतात. मग ते कोणते असतात, जेनेटिकली रिलेटेड असतील किंवा जेनेटिकली नॉट रिलेटेड आपल्याला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा याच्यामध्ये, ज्यावेळेस किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं जातं त्यावेळेस आपली जी बॉडी आहे की नाही, इम्युन सिस्टीम ती काय करणार, रिजेक्ट करणार त्या ऑर्गनला, कारण की तो दुसऱ्याच्या बॉडीमधून आलेला ऑर्गन आहे, ठीक आहे. मग ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी म्हणजे ट्रान्सप्लांट केलेल्या ऑर्गनचं रिजेक्शन थांबवण्यासाठी आपण यूज करतो एक इम्युनोसप्रेसंट ड्रग. मग त्याला आपण म्हणतो सायटोस्पोरिन ए. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर CET. अँड आपण ह्या चॅप्टरमध्ये असलं दॅट इज फंक्शन ऑफ किडनी. सोपे येतं, लक्षात घ्या. सेपरेशन अँड एलिमिनेशन ऑफ नायट्रोजन वेस्ट प्रॉडक्ट असेल, एक्सेस क्वांटिटीमध्ये असलेलं वॉटर, ड्रग, हार्मोन असतील किंवा टॉक्सिक सबस्टन्स असेल त्याचं एलिमिनेशन. त्यानंतर मेंटेनिंग ऑस्मोरेग्युलेशन. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे बॉडी फ्लुइडचा ऑस्मोटिक प्रेशर, वॉटर आणि सॉल्ट याच्यामध्ये असणारा बॅलन्स ब्लडमधला मेंटेन ठेवणं. ओके. ऑस्मोरेग्युलेशन थ्रू काय करणार, होमिओस्टॅसिस मेंटेन राहतं. होमिओस्टॅसिस म्हणजे काय, इंटरनल एन्व्हायरमेंटल बॅलन्स. मग त्याला आपण काय कन्सिडर करतो, होमिओस्टॅसिस, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता होमिओस्टॅसिस आपल्याला डिफरंट टर्मॉलॉजीज पाहायला भेटणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लड टेम्परेचर मेंटेन ठेवणं बॉडीचं, हे पण एक काय प्रकारचं होमिओस्टॅसिस आहे. ऑस्मोरेग्युलेशन पण काय एक प्रकारचं होमिओस्टॅसिस आहे, ठीक आहे. आता त्या थ्रू ॲक्च्युली मेंटेनन्स ऑफ pH ऑफ बॉडी फ्लुइड, म्हणजे आपल्याला माहिती आहे पोटॅशियम, हायड्रोजन, आयन वगैरे यांचं आपल्याला काय पाहायला भेटणार, सिक्रिशन असेल किंवा ॲब्सॉर्प्शन वगैरे असेल का त्याच्या थ्रू pH मेंटेन ठेवलं जातं बॉडी फ्लुइडचं, ठीक आहे. आणि एंडोक्राईन पार्ट म्हणून पण ॲक्च्युली किडनी फंक्शन करते. तर 3 हार्मोन रिलीज करते पहा. इरिथ्रोपोएटिन हा RBC प्रोडक्शन करण्यासाठी हेल्प करतो हार्मोन, RBC प्रोडक्शन, ठीक आहे. नंतर पहा कॅल्सिट्रिऑल. कॅल्सिट्रिऑल म्हणजे काय, कॅल्शियमचं डिपॉझिशन इन बोन म्हणजे थोडक्यात बोन फॉर्मेशनसाठी हेल्प करणार कॅल्सिट्रिऑल. नंतर आहे रेनिन आपल्याला पाहायला भेटणार आहे. रेनिन ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे किडनी फंक्शन रेग्युलेशनसाठी हा हेल्प करतो, फंक्शन रेग्युलेशनसाठी हा हेल्प करणार आहे. ओके. आता एक लास्ट पॉईंट आपण पाहूया याच्यामध्ये, दॅट इज नथिंग बट मिक्च्युरेशन. आपण हा ऑलरेडी पाहिलेला आहे. मिक्च्युरेशनला दुसरी टर्मॉलॉजी आपण त्याला म्हणतो पहा युरिनेशन.
ठीक आहे. मग आता मिक्च्युरेशन किंवा युरिनेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे इलिमिनेशन ऑफ युरिन, त्याला आपण म्हणतो मिक्च्युरेशन. मग आता मिक्च्युरेशन ही जी प्रोसेस आहे ही ॲक्च्युली व्हॉलंटरी आहे. इट इज अॅन व्हॉलंटरी प्रोसेस. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. म्हणजे युरेथ्रामध्ये आपल्या युरिनरी बॅडरमध्ये जो एक्सटर्नल स्फिंक्टर असतो पहा, एक्सटर्नल स्फिंक्टरमध्ये स्ट्रायटेड मसल फायबर असतात आणि स्ट्रायटेड मसल फायबरची ॲक्टिव्हिटी आपल्याला कशी पाहायला भेटणार, ही व्हॉलंटरी.